नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आपण पाहतो नवरा बायको मामाजवळ आलेल्या असतात व तिची बायको तक्रार करत असते की ह्यांची आई मला असं बोलते तसं बोलते, म्हणजेच त्यांची सासूबाई. व ती म्हणत असते एकतर त्यांना बाहेर काढा नाही तर मी माझ्या माहेरी जाईन. तो माणूस म्हणू लागतो माझी आई एकटी आहे, मी कसे सोडू तिला. मामा म्हणतात बरं एक काम करा, तुमचं काय आहे ते बघू नंतर चला, तुम्ही तवर इथं थांबा. इकडे आपण त्यांच्या घरी पाहतो. वत्सलाला शोधत एक बाई आलेली असते व ते विचारू लागते वत्सला कुठे आहे म्हणून. व त्या मुलाची आई सांगू लागते त्यांनी काय सांगून जातात का, आता गेले ते बाहेर कुठे, येतो म्हणून सांगितले आहेत. ती बाई म्हणू लागते मग त्यांना जरा समजून सांगायचं. तर ती म्हणते समजून कसं सांगायचं, आता नाही ऐकत ती आल्यापासून आमच्या घरचं पाळ वाटोळं करून टाकलं आहे तिनं. पण दीदी काम तर करते नव्हती, कटलं काम करते, भाजी केली तर मीठ नसते, भाकरी तर पार जळून टाकते. ते बघ केर कचरा काढून ठेवलं आहे, ते टाकायचं कोणी, अंगणात रांगोळ नाही काय नाही, कसं राहायचं आपण. आणि बोलली की म्हाताऱ्याचं तोंड दिसतंय. खरं सांगायचं तर तिच्या आईबाबांना तिला काय शिकवलेलं नाही, आणि लेकाला सांगायचं म्हटलं तर त्याचं तिनं डोकं फिरवून ठेवलं आहे. मला तर नको नको झालं आहे, वैताग आला आहे नुसता. इकडे मामा विचारतात काय ग पोरी, काय म्हणतेस तू, मोर द्यायचं का म्हातारीला त्या. तर तो माणूस म्हणतो मामा हे काय बोलताय तुम्ही. मामा म्हणतात खरं आहे तेच बोलतोय म्या. आता त्या म्हातारीमुळं तुमचा संसार सुखाचा होईना तर ह्याला इलाजच काय आहे, काय ग पोरी. तर ती म्हणते होय मरू दे त्या म्हातारीला. तर तो माणूस म्हणू लागतो अगं ती भांडते म्हणून तिला का मारायचं का आपण. मामा म्हणतात तुमचं काय आहे ते ठरवा. तर तो माणूस म्हणतो मामा ह्यात काय विचार करायचं. मामा म्हणतात एकदा का ती म्हातारी म्हणायचं म्हणून मी ठरवलं तर ती मरणारच. तो माणूस म्हणतो नाही नाही मामा काय करू नका तुम्ही. गण्या म्हणतो मामा आजपतर असं कधी बोलले नाहीत, पण आज कसं बोलले तर देवाला ठाव. तुम्ही काय ते तुम्ही दोघं जाऊन तिकडे ठरवून या. आणि हां मामा जे बोलतात ते खरं होतं बरं का. गण्या मामांना विचारावं लागतो मामा तुम्ही आजपतर असं कधी बोललेलं नाही आणि असं कसं काय बोलला. मामा म्हणतात मी काय खोटं बोलतो आहे मग, आता तिने मरणार म्हणून असं बोललं तर ती मरणारच. ही दोघं घरला जाऊस तोवर ती मरत्या की नाही बघा. इकडे दोघे नवरा बायको भांडत असतात व म्हणू लागतात. तो माणूस म्हणतो अगं तू काय बोलू लागली मामांसमोर, डायरेक्ट म्हातारीला मारायचं होय. आपल्या घरी कसं चांगलं होईल ते विचारायचं सोडलं आणि डायरेक्ट तू म्हातारीला मारायचंच विचार केलं. ती म्हणू लागते होय त्याच्यामुळंच तर आपलं संसार सुखाचं होईना ना, आणि एवढं बी काय विचार करायची गरज नव्हती. तिथंच जर आपण बोललो असतो म्हातारी मरू द्या म्हणून तर आपलं काम झालं असतं. बरं तुम्ही होय म्हणत नसाल तर मी जातो माझ्या माहेरी. तर तो म्हणतो अरे उठ सूट तू माहेरीच जायला निघते. तर ती म्हणते मग सोडा तुम्ही तुमच्या आईला. तो माणूस म्हणतो डोसक्याला तर माझ्या ताप झाले बघ हे. आता इकडे मामा विचारतात बरं काय ठरलं तुमचं, आता काय विचारायचं ते विचारा, आज दिवस तुमचा आहे, तेव्हा तुम्ही म्हणाल ते करू आपण. तर ती म्हणते सासूबाई मरू दे आमची. तर मामा म्हणतात बरं का, कशामुळे मरू दे ती. ती सांगू लागते मामा खूप त्रास देते ती मला सारखे. मामा म्हणतात बरं ठीक आहे तुम्ही आता घरला जावा. तुम्ही घरला जाऊस तोवर ती मेलेली असेल. ते दोघे आता तिथून निघून जातात. दत्तू म्हणू लागतो मामा तुम्ही हे काय केला, असं कधी तुम्ही केलेलं नाही. तर मामा म्हणतात आता भक्तांची इच्छा आहे तर होऊ दे की मग, आणि तसं काय झालं तर लोक तुम्हालाच नावं ठेवतील. ती बाई सर्वांना सांगत फिरणार की आम्ही मामाकडे गेलो व असं त्यांना बोललो व तिने आमचं काम करून दिलं. मामा म्हणतात तसं काय बी होणार नाही, लोक बी गप बसतील आणि काय बी होणार नाही. इकडे त्या मुलाची आई प्रार्थना करत असते व देवाला म्हणत असते देवा कसं व्हायचं रे आमचं, या घराचं कसं व्हायचं, घर कसं सुखी राहणार आमचं. आणि ती तर नुसता भांडत असते सकाळ संध्याकाळ. तिथे तिला बाळूमामा प्रकट होतात व म्हणतात म्हातारे तुला जागायचं की मारायचं, आणि जितकं दिवस राहिलं हाय तितकं दिवस सुखानं राहा की, का वर जाताना घेऊन जाणार हाय सांगते. आता तरी चांगलं वाग घरच्यांसंग. पुढे ते दोघे घरापाशी येतात व पाहतात त्यांच्या घराभोवती माणसं जमा झालेले असतात. तो माणूस म्हणू लागतो अरे बापरे खरंच काय आई गेली की काय. ती म्हणते आता तुम्ही काही बी बोलू नका, फक्त मनाची तयारी करा. तो माणूस म्हणू लागतो अगं आय माझी लास्ट भेट बी झाली नाही, लगेच गेली आई. ती म्हणते चला बरं आपण बघू. तेवढ्यात तिथून त्यांची आई आरतीचे ताट घेऊन येते.
आणि त्या दोघांनी ओवाळते. तो माणूस म्हणतो, अगं आई हे काय आहे आता? तर ती म्हणते, तू असं समज माझा पुनर्जन्म झाला आहे. सुनबाई, आता जे काय झालं ते समज तू विसरून जा. माझं चुकलं, पाहिजे तर मी तुझे हात जोडून माफी मागते. माझ्या पोराचं सुखाचं संसार होऊ दे, यामुळं मी कधी बी भांडणार नाही तुमच्याशी. मला समजलं आहे की माझं चुकलं आहे. त्यांचा मुलगा म्हणतो, अगं तुला हे आधी समजलं असतं तर एवढं सगळं झालंच नसतं. उशिरा का होईना समजलं मला आता, त्यासाठीच मी सगळ्यांना इथं बोलवलं होतं. ती म्हणते, आई म्या बी चुकले, यामुळं म्या बी कधी वागणार नाही तुमच्याशी असं, आणि मी भांडण बी नाही करणार. दत्तू म्हणतो, मामा आता नवरा बायको ते दोघे घरला गेले असणार, तर म्हातारी ती नक्की मेलेली असणार, म्हणजे तू सांगतोयस म्हणून मी म्हणत आहे. आणि ती बाई 10 घरी जाणार आणि सांगणार मी मामाकडे गेलो होतो म्हणून. गणू म्हणतो, होय मामा, ती जाऊन सांगणार की मामांपाशी जाऊन असं आम्ही सांगितलं आणि माझी इच्छा बी पुरी झाली म्हणून. आणि केवढ्यात पडायचं ते. दत्तू म्हणतो, मामा आता ह्यामुळं तुम्हाला येऊन सांगतील की माझा सासरा मरू दे, माझा पोरगं मरू दे, माझं भाऊ मरू दे, बहीण मरू दे. मग तवा काय करायचं? मामा म्हणतात, खोळा आहेत तुम्ही, डोस का नाही तुम्हाला? पण मामा तुम्हीच सांगितलं ना त्यांना की तुमची सासू मरण म्हणून घरला जाऊस तोवर. इकडे तो मुलगा आईला सांगत असतो, हे समज भांडणाला वैतागून आम्ही बाळूमामाकडे गेलो होतो. बाळूमामानं सांगितलं होतं की तुम्ही घरला जाऊस तोवर तुमची आई मेलेली असणार. पण आई खरं सांगतो, पण इथं आम्ही घरी आल्यावर तू एकदम बदललेली होती. त्यांची आई म्हणू लागते, तुम्हाला पण खरं सांगते की देवघरात बाळूमामाचं मला प्रकट झाल्यासारखं वाटलं. मी त्यांना बघितलेलं नाही, पण तेच असतील. इकडे मामा म्हणत असतात, तुम्ही काय बी जास्ती विचार करू नका, काय होईल ते बघू आपण पुढं. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.